ओव्हरऑल बैठक होती तुम्ही काम सुरू करा उद्यापासून आणि मला 8 दिवसाचं काम संपलं पाहिजे आणि क्वालिटीचं काम पाहिजे एका आठवड्यामध्ये सगळं काम संपलं पाहिजे कोणाला नंतर सुरू जाईल. ठीक आहे सकाळपासून कामाला तुम्ही उद्यापासून आजपासून तारीख लावा 8 दिवसांनी प्रशांत पगार बोला काम करायचे लोक सगळे ओरडतात असं एक मिनिट ते बोलता आपल्याकडे कार्यकारी त्यांना मी म्हटलं कसं करणार आहे मला एक्सप्लेनेशन द्या आणि उद्यापासून काम जर करणार असेल तर वर्क रुटीनवर करा कारण आता आपल्याला फार सिच्युएशन आहे तर त्यांना मी सोमवारी बोलून त्याच्याप्रमाणे एक्सप्लेनेशन घेऊन काम सुरू करायला सांगतो. घ्या 100% मेंटेन करा. हो काम करू द्या. येस नाही झालं तर मग काय करून बघू. पार्टी क्वालिटी कंट्रोल घेतला पाहिजे. आम्हाला काय 340 टक्के जुनं भरायचं. जरा केलं पाहिजे. 7 प्रभाग आहे. हो 7 काम आहेत ना. नाही नाही 2 काम 30% बिल आहे आणि 4 एक 27% आहे. एक 27% ऍव्हरेज 25% असेल ना तुमचं बिल. 25% दोन रुपये मागचे 70% होते काय? हां? 20% एक आणि 3 नंबरला बाकी ठिकाणी इथपर्यंत आलंच नसतं. आता जर आपण एमएनएस करत आहे तातडीची सिच्युएशन आहे आपण बाकीच्या एपीआर वगैरे सगळं आपण त्याला वेळ लागतो आपण वर्क ऑर्डर द्यायला थोडा म्हणजे सगळ्या प्रोसेस करायला वेळ तयार आहे सर. उद्यापासून तयार आहे साहेब. कोणाकडे उद्यापासून काम सुरू करायचं आणि 8 दिवसात काम पूर्ण करून द्यायचं सर्व आणि क्वालिटी बघून नाही तर मग 30% बिल आहे काय असं नको व्हायला. नाही पूर्ण क्वालिटीमध्ये त्यांना एक आणि 3 नंबर प्रभाग 2 प्रभाग मिळाले 30-35% बिल होतं कसं काय क्वालिटी भेटणार बघून घ्या. हां कळू दे त्यांना. 8 दिवस द्या आता आता विरोध आहे त्यांना बस उद्या सुद्धा काम सुरू करा. उद्याच काम सुरू झालं पाहिजे. सगळी मशीन लागली पाहिजे. तर बाकीचं तुम्हाला काय अडचण नाही. त्यांनी अप्लाय केलं सस्पेन्शन आपण रद्द करून टाकणार परंतु ज्या लोक इलिगल आहे मी त्यांची मीटिंग पण घेतली बिल्डिंग मटेरियल असोसिएशन आहे त्यांची सोबत पण चर्चा झाली परंतु सर त्यांनी अप्लिकेशनच देत नाही सस्पेन्शन रिमूव्ह कसं करायचं नहीं तुम्ही जो 16 लोग या 15 लोग या 12 जन जो भी आहे जो लीगल आहे तुम्ही आपल्या कंप्लायन्सेस करून द्या आणि अपील फाईल करून टाका अगेन्स्ट इलिगल करणार कुठे मशीन लावा आणि थोडं कसं दगड नाही सर तुझ्या सगळे म्हणजे 50-60 नेहमी त्या मशीन कशी काय इलिगल करू शकतात कमाल आहे तुमची. पण आमचे सगळे लीगल आहेत सगळे म्हणजे सगळ्या परवानगी आहे परवानगी तर मग काय झालं. परवानगी आहे सर परंतु उसमें काय कंप्लायन्सेसच्या विषय जसं प्लांटेशनच्या विषय आहेत त्यांचे हिल साइड हिल स्लोपचे विषय यांच्या स्पेसिफिक मला माहित नाही पण जो भी आहे त्याचे 10-12 लोकांचे लीगल आहेत आणि बाकीचे नाही. त्यांना थोडासा आपल्याला पुढे जायला पाहिजे. आय अंडरस्टँड पोस्ट फॅक्ट यू गेट इट डन पण आज गेडाम सरांची पण ब्रह्मपुरी चर्चा झाली त्यांचं पण म्हणणं ते जे लीगल वाले आणि ग्राम सर आहे हो विजुअल घेतो थोडे जातो